नमस्कार मित्रांनो, राम राम, जय हिंद. मित्रांनो, आजचा जो आपला हा टॉपिक आहे, हा टॉपिक रायगड आणि पुणे जे सुरक्षारक्षक वेटिंगला आहेत त्यांच्यासाठी हा आपण व्हिडिओ बनवतोय. आणि व्हिडिओ असा आहे की आपल्याकडं हा डायरेक्ट तुम्हाला एक लेटर टाईप करून देणार आहेत मित्रांनो आपण. तर तो लेटर तुम्हाला मुख्यमंत्री साहेबांना व आपले प्रधान सचिव ऊर्जा उद्योग व कामगार विभाग यांना मेल करायचा आहे, जे सुरक्षारक्षक रायगड आणि पुण्यामध्ये वेटिंगला आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. ठीक आहे मित्रांनो, कारण की आता जोडजोड तुम्हाला सांगतो 3 ते 4 हजार सुरक्षारक्षक पुणे आणि रायगड पकडून वेटिंगला आहेत. तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर सविस्तर ऐकून घ्या मित्रांनो. हा व्हिडिओ तुमचे जे मित्र वेटिंगला असतील रायगडला किंवा पुण्याला त्या सुरक्षारक्षकापर्यंत पण पोहोचवा. जे उमेदवार भरती ग्राउंड वगैरे फिजिकल झालेलं आहे आणि वेटिंगवर असतील त्यांना हा व्हिडिओ पाठवा. कारण की हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे मित्रांनो, की जेणेकरून तुम्हाला ह्या लेटरचं जो फॉन्ट आहे हा फॉन्ट जसा तसा मेल करायचा आहे. मेल कोणाला करायचा आहे ते पण मी सांगणार आहे व्हिडिओच्या माध्यमातूनच. तर लक्ष देऊन हा व्हिडिओ फक्त ऐका व्यवस्थित आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, फॉलो करा. इंस्टा, फेसबुक आणि यूट्यूब सोशल मीडियाला तिघी अकाउंटला आपला हा व्हिडिओ पडतो. ज्या उमेदवारांना, ज्या सुरक्षारक्षकांना अजूनपर्यंत आपल्याला फॉलो केलं नसेल किंवा सबस्क्राईबर केलं नसेल त्यांनी करून घ्या. नवीन नवीन व्हिडिओ आपण घेऊन येतो मित्रांनो. हे सांगणं जरुरी आहे, कारण की जोपर्यंत तुम्ही मला फॉलो किंवा सबस्क्राईबर करणार नाही तोपर्यंत तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन हे कळणार नाही. तर त्या अनुषंगाने हे बोलावं लागतं. तर मित्रांनो, आपण जाऊया विषयाकडे. ठीक आहे. महाराष्ट्रातील न्यायालय, न्यायाधीश, निवासस्थानी, आरोग्य उपकेंद्र, जिल्हा उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय अशा ठिकाणी सुरक्षारक्षकांची वाढती गरज लक्षात घेत रायगड व पुणे जिल्हा सुरक्षारक्षक मंडळातील प्रतीक्षित यादीवरील उमेदवारांना अन्य जिल्हा मंडळात प्राधान्यानं समाविष्ट करून नियुक्ती देण्याबाबत. म्हणजे आपण विषय असा मांडलेला आहे की जे रायगड आणि पुण्याला वेटिंगला सुरक्षारक्षक आहेत त्यांना बाकीच्या जिल्ह्यांमध्ये नियुक्ती करण्यात यावी बुवा असं. आता समजा न्यायालयाच्या जागा निघालेल्या आहेत, आरोग्य विभागच्या जागा निघालेल्या आहेत, तर त्या बऱ्याच आपले जे मंडळ आहेत तिथं 0 वेटिंग आहे. तर ज्या रायगड आणि पुण्यामध्ये जे जिल्ह्याचे सुरक्षारक्षक तिथं आहेत, दुसऱ्या जिल्ह्याचे सुरक्षारक्षक, त्यांना त्या जिल्ह्यामध्ये नियुक्ती करण्यात यावी या संदर्भात आपण पत्रव्यवहार केलेला आहे. संदीप भाऊ सोनवणे आपले जळगाव जिल्ह्याचे सुरक्षारक्षक पण आहेत आणि संघटनेचे अध्यक्ष पण आहेत. त्यांनी हे सर्व केलेलं आहे मित्रांनो. तर त्या अनुषंगाने आपण व्हिडिओच्या माध्यमातून का सांगतोय की व्हिडिओ बघून बरेच जण जे आपले वेटिंगवर आहेत सुरक्षारक्षक ते मेल करतील आणि त्या मेलचं तुम्हाला रिप्लाय लवकरात लवकर येईलच, मी अशी आशा करतो. जोपर्यंत आपण जागे होत नाही, सरकारला जागृत म्हणजे बोलतो ना आपण, त्यांच्या निदर्शन आणून येत नाही तोपर्यंत आपले कामं होणार नाही मित्रांनो. त्या अनुषंगाने हा फक्त रायगड आणि पुण्याचे वेटिंगला जे आहेत त्यांच्यासाठी आहे. मेल करा मित्रांनो. आणि मेल केल्यानंतर तुम्ही मला मेसेंजरवर मेल केलेल्याचं स्क्रीनशॉट पाठवू शकता. मला कळेल की तुम्ही जागृत आहेत का झोपलेले आहेत. तर मित्रांनो, माझं बोललेलं तुम्हाला लागेल, पण मला बोलावं लागणारच, कारण की जोपर्यंत असं बोलणार नाही तोपर्यंत आपले सुरक्षारक्षक जागृत होणार नाहीत. तर जाऊया पुढच्या मुद्द्याकडे. उपयुक्त संदर्भानुसार आपणास विनंती करण्यात येते की ऊर्जा उद्योग व कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या खाजगी सुरक्षारक्षक नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम 1981 अन्यायी कार्यरत असलेले महाराष्ट्रातील 16 जिल्हे सुरक्षारक्षक मंडळाअंतर्गत अनेक ठिकाणी विशेष न्यायालय, न्यायाधीश, निवासस्थानी तसेच आरोग्य विभाग, आरोग्य उपकेंद्र, जिल्हा उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, सरकारी निमशासकीय क्षेत्रीय क्षेत्र उपक्रम, शासकीय मंडळे, महामंडळे, महानगरपालिका, विद्यालय अशा ठिकाणी सुरक्षारक्षक वाढती गरज लक्षात घेत सुरक्षारक्षकांचा पुरवठा करणे अत्यंत तातडीचं आहे. ह्या लेटरमध्ये उल्लेख केलेला आहे मित्रांनो आपण. ठीक आहे. त्यात पूर्ती संबंधित काही जिल्हे सुरक्षारक्षक मंडळाकडे आवश्यक सुरक्षारक्षक मनुष्यबळ उपलब्ध नसल्यामुळे अनेक आस्थापनांमध्ये सुरक्षारक्षकांची कमतरता निर्माण झालेली आहे. या उलट रायगड, पुणे
जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात मोठ्या प्रमाणात प्रतीक्षित यादीवरील उमेदवार उपलब्ध असूनही त्यांना 4 ते 5 वर्षापासून नियुक्ती व रोजगार मिळालेला नाही. ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्याचा पण उल्लेख केलेला आहे मित्रांनो त्याच्यात अशी परिस्थितीत 27 मार्च 2025च्या शासन निर्णयानुसार नवीन भरती प्रक्रिया न राबवता त्याआधी रायगड व पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या प्रत्यक्षित यादीवरील जवळपास 2 ते 3 हजार उमेदवारांना प्राधान्य देऊन मनुष्यबळची सुरक्षा रक्षकांची कमतरता असलेल्या अन्य जिल्हा मंडळांमध्ये वर्गीकरण करून तात्काळ नियुक्ती देण्यात यावी अशी नम्र मागणी करण्यात येत आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ व्यवस्थित आहे का? यामुळे एकीकडे बेरोजगारी सुरक्षा रक्षकांना रोजगारची संधी मिळेल, तसंच दुसरीकडे न्यायालय, आरोग्य संस्था व न्यायाधीशांच्या निवासस्थानी अशा महत्त्वाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा व्यवस्था सक्षम राहील व संबंधित आस्थापने देखील अधिकृत मंडळाकडे नोंदणीत राहतील. महाराष्ट्रातील सुरक्षेचे अनुषंगाने अशा नवीन आस्थापनांमध्ये सुरक्षा रक्षकांची वाढती संख्या लक्षात घेत मागणीनुसार ऊर्जा उद्योग व कामगार विभाग अंतर्गत येणाऱ्या खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन कल्याण अधिनियम 1981 अन्याय कार्यरत असलेले महाराष्ट्रातील 16 जिल्हे सुरक्षा रक्षक मंडळाकडून सुरक्षा रक्षक मनुष्यबळ पुरवण्यासाठी 27 मार्च रोजीच्या शासन निर्णयानुसार सुरक्षा रक्षकांची नवीन भरती प्रक्रिया राबवण्यासाठी काही मंडळाने शासन स्तरावर प्रस्ताव पाठवलेला आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने भरती प्रक्रियेचा वेळ व खर्च वाचवण्यासाठी पोलीस भरती प्रक्रियेतील वेटिंग यादीवरील उमेदवारांना मागणीनुसार मंडळात नियुक्ती करून घ्यावी अशी आपणास विनंती आहे. त्यामुळे कमी वेळात सुरक्षा रक्षक उपलब्ध होऊन अशा आस्थापनांमध्ये संरक्षणात्मक कारवाई लवकरात लवकर करता येईल व भरती प्रक्रिया पारदर्शक आढळून बेरोजगार तरुणांना रोजगार मिळेल. त्वरित सादर बाब सहानुभूतीपूर्वक विचार करून आवश्यक तातडीने आदेश देण्यात यावा ही नम्र विनंती. आपला विश्वासू. मित्रांनो, त्याची जी प्रत आहे आपण सादर ती मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मंत्रालय, कामगार मंत्री आणि सहाय्य आयुक्त कामगार माथाडी, बांद्रा मुंबई. मित्रांनो, असा हा मुद्दा आहे. या मुद्द्यामध्ये आपण लेटरमध्ये मुद्दा मांडलेला आहे. तर प्लीज जे रायगडला आणि पुण्याला वेटिंगला असतील, ज्यांना अजूनपर्यंत ड्युटी भेटली नाही, त्या सुरक्षा रक्षकांनी मेल करायचा आहे. कोणाला? मुख्यमंत्री साहेब आणि आपले प्रधान सचिव म्हणजे बांद्र्याला. त्याचं डिटेल्स सर्व तुम्हाला PDF आणि त्याचं ईमेल ID वगैरे सर्व मी देतो. ज्या सुरक्षा रक्षकांनी मेल करतील त्यांनी मेसेंजरवर किंवा इंस्टावर किंवा व्हॉट्सअपला माझा जर नंबर असेल तुमच्याकडे तर मला स्क्रीनशॉट पाठवा, की जेणेकरून मला कळेल की किती सुरक्षा रक्षकांनी मेल केलेला आहे. मित्रांनो बघा, जोपर्यंत तुम्ही आता बरेच पत्रव्यवहार झाले मित्रांनो, पत्रव्यवहार असे झाले की लक्ष दिलं गेलं नाही, आपल्याकडं दुर्लक्ष होत आहे. जे वेटिंगला आहेत ते सुरक्षा रक्षक, रायगडला तर एवढी बेकारी झाली आहे, 1000-2000 सुरक्षा रक्षक वेटिंगला आहेत, त्यांचा तुम्ही विचार करत नाही. सरकार आपल्याकडे दुर्लक्ष करतंय आणि दिशाभूल करतंय. मित्रांनो, आज न्यायाधीशाच्या एवढ्या जागा निघालेल्या आहे की जे वेटिंगला आहेत आपले सुरक्षा रक्षक, त्यांना रोजगार पण भेटेल आणि त्यांना बिचाऱ्यांना एक म्हणजे बोलतो ना आपण 4-5 वर्षापासून वेटिंगवर आहेत, त्यांना रोजगार भेटेल. आणि आता समजा पोलीस भरती आहे मित्रांनो, त्या पोलीस भरतीमध्ये जागा एवढ्या कमी आहेत आणि जवळजवळ 8 लाख 9 लाख फॉर्म भरलेले विद्यार्थ्यांनी, उमेदवारांनी. तर एवढी म्हणजे महाराष्ट्रामध्ये बेकारी आहे. आणि अशा ठिकाणी सुरक्षा रक्षक सुद्धा वेटिंगला आहेत. तर त्यांचा विचार करून, पहिले त्यांचा विचार केल्यानंतर मग ही मंडळाची जी भरती आहे ही राबवण्यात यावी अशी ह्या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे मित्रांनो आपण. तर धन्यवाद संदीप भाऊ सोनवणे, त्यांनी असं सुंदर असं लेटर बनवलेलं आहे आणि मेल कोणाला करायचा, काय करायचा, सर्व डिटेल्स आपल्याला पाठवलेलं आहे. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे की सर्वांनी मेल करा जे वेटिंगला आहेत सुरक्षा रक्षक ते. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा की त्यांना ह्या गोष्टीची जाणीव होईल. आणि मेल करा. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा, कमेंट करा, लाईक करायला विसरू नका. लाईक नाही पण केलं चालेल, पण कमेंट करा की जेणेकरून मला तुमचे ज्या प्रॉब्लेम आहेत सुरक्षा रक्षकांच्या त्या कळतील आणि त्या अनुषंगाने आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवू. मित्रांनो एवढे टॉपिक आहेत आपल्याकडं
पण टायमिंग नसल्यामुळे आपण व्हिडिओ बनवत नाही आणि सुरक्षा रक्षकांवर अन्याय होतोय हा आता दिसून येतोय. कारण की बाकीच्या फोर्स पण आपल्यावर ठपकून बसलेले आहे आणि ह्या गोष्टी चुकीच्या होत आहेत. तर मंडळाने 1981च्या कायद्यानुसार लवकरात लवकर याच्यावर कारवाई करण्यात यावी आणि जे सुरक्षा रक्षक वेटिंगला आहेत रायगड पुण्याला त्यांना जिल्ह्यामध्ये म्हणजे ज्या जिल्ह्यातले सुरक्षा रक्षक आहेत वेटिंगला त्यांना त्या त्या जिल्ह्यामध्ये वर्गीकरण करण्यात यावे, वर्ग करा असं ह्या लेटरमध्ये उल्लेख केलेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ मोठा होतोय, आपले छोटे व्हिडिओ असतात पण मुद्द्याचेच असतात. हा व्हिडिओ व्हायरल करा, आपल्या सुरक्षा रक्षकाला जो रायगड आणि पुण्यामध्ये वेटिंगला आहे त्याला मेल करा मित्रांनो. मग माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.